नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 10 इक्वेशन्स म्हणजे समीकरणे याबद्दल माहिती घेणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 10 इक्वेशन्स समीकरणे. विद्यार्थी मित्रांनो, इक्वेशन सोडवताना आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या बघायला लागणार आहेत. सो इक्वेशन्स म्हणजेच काय तर समजून घ्या. 5 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू होतात 15. बरोबर आहे. या ठिकाणी 5 मल्टिप्लाय बाय 3 चा आन्सर काय आला 15 आलं. आणि समजून घ्या, मी एक उदाहरण असं सोडवलं. समजून घ्या 9 + 6 इज इक्वल टू किती येतील तर ते येतील 15. दोघांचं उत्तर सेम आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी जर आपण यांना दोघांना समान लिहायचं म्हटलं तर 5 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू चं साइन लक्षात ठेवा आणि 9 + 6 म्हणजेच काय 5 + 3 इज इक्वल टू 9 + 6 म्हणजे या दोघही संख्या समान आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणखी समजून घ्या, एखादं उदाहरण घेऊ आपण. समजून घ्या 3 मल्टिप्लाय बाय 3 किती येतात देयर आर 9. आणि आणखी जर सांगितलं तर समजून घ्या 7 + 2 इज इक्वल टू 9. सो हिअर स्टुडंट्स 3 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 9, 7 + 2 इज इक्वल टू 9. The 9 and 9 answers are same. So therefore 3 multiplied by 3 is equal to 7 + 2. These are the equations. म्हणजेच काय तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी इक्वेशन्स सोडवता येतात. तर आता आपण बघणार आहोत की इक्वेशन्सच्या डेफिनेशन्स मध्ये नेमकं काय आहे. ठीक आहे, तर बघूया. The sign of equality shows that the numbers on both sides are equal. Students, here the sign of equality sign is here. तुम्हाला समोर दिसतोय इक्वालिटीचं साइन हे आहे. मग the sign of equality shows that the numbers on both sides are equal. The numbers on both sides म्हणजे काय दोघं बाजूच्या जे काही संख्या असतील त्यांच्यामध्ये इक्वालिटी दाखवण्याचं काम कोण करतं तर हे साइन करतं. ओके, नेक्स्ट बघा आता. They may be the result of different operations on the left and right hand sides. Such an expression of equality is called an equations. तर they may be the result of different operations म्हणजे समजून घ्या तुम्ही या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलं, डिवायडेशन केलं, ॲडिशन केलं, सबट्रॅक्शन केलं, कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन्स म्हणजे काय तर तुम्ही क्रिया कोणत्याही प्रकारच्या जर तुम्ही क्रिया केल्या तरी त्या ठिकाणी डिफरंट ऑपरेशन तर त्या ठिकाणी लेफ्ट अँड राईट हँड साइड डावी आणि उजव्या बाजूला म्हणजेच काय राईट म्हणजे इक्वालिटीचं साइन जेव्हा येतं तेव्हा त्याच्या एका बाजूला एक संख्या असते आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या संख्या असतात. तर लेफ्ट अँड राईट हँड साइड सच अँड एक्सप्रेशन्स ऑफ इक्वालिटी इज कॉल्ड अँड इक्वेशन. दोघं बाजू जेव्हा लेफ्ट अँड राईट हँड साइड्स आर द सेम त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना आपण म्हणतो इक्वेशन्स. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच काय तर अशा प्रकारे इक्वेशन्स या ठिकाणी आपण बघितलेलं आहेत. आता जर तुम्ही एक विचार केला, समजून घ्या की एक तराजू असतो. तो तराजूमध्ये ज्यावेळेस आपण काय करतो की तराजूमध्ये आपण वस्तू मोजताना काय करतो तर एका बाजूला वजन नसतं ठेवलेलं आणि दुसऱ्या बाजूला आपण जे काही वस्तू घेत असतो ती वस्तू असते. बरोबर आहे. मग त्या वस्तूचं जे काही वेट असेल ते वेट आपण कुठपर्यंत आणतो जोपर्यंत या बाजूचं वेट वर येत नाही तोपर्यंत. मग ज्या वेळेस दोघं बाजू सेम होतात दी लेफ्ट अँड राईट हँड साइड्स आर इक्वल दे आर कॉल्ड ॲज इक्वेशन्स. मग या ठिकाणी तुम्हाला पुस्तकामध्ये त्यांनी तशाच प्रकारे एक तराजू दिलेला आहे. तर तराजूमध्ये मी तुम्हाला आता दाखवतो. स्टुडंट्स, हिअर लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड हा तुम्हाला या ठिकाणी काय दिसतोय तर एक तराजू दिसतोय, पॅन दिसतोय, वेइंग पॅन म्हणतो आपण त्याला, तराजू काटा. तर या ठिकाणी इफ देअर आर इक्वल वेट्स ऑन बोथ पॅन्स ऑफ वेइंग स्केल देन द स्केल इज बॅलेन्स्ड. सच अ बॅलेन्स स्केल इज लाईक अन इक्वेशन. दोघं बाजूला समजून घ्या तुम्ही या बाजूला या लेफ्ट हँड साईडला समजून घ्या तुम्ही वेट ठेवलं 1 kg आणि दुसऱ्या बाजूला समजा तुम्हाला बटाटे घ्यायचे आहेत, जॅगरी घ्यायची आहे, पोटॅटोज जे असतो समजा आपण जे सांगितलं तुम्हाला. अशा प्रकारे तुम्ही या दोघं बाजूला वेट सेम केव्हा येईल जेव्हा हा जो मधला काटा दिसतोय ना
हा जो मधला काटा आहे हा जेव्हा सेम एकदम समान येईल, सरळ येईल, त्यावेळेस त्या ठिकाणी ते आपण काय म्हणू शकतो, त्याला इक्वेशन्स म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी या प्रॅक्टिस सेट 26 बघू. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 26 काय प्रश्न आहे बघा. डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आर गिवन इन द 2 rows बिलो. फाइंड आउट द नंबर्स यू गेट इन ईच ऑपरेशन अँड मेक इक्वेशन्स. आता तुम्हाला या ठिकाणी 2 प्रकारच्या रो दिलेल्या आहेत आणि त्याचे तुम्ही उत्तर काढून त्याचं काय करायचं आहे, इक्वेशन तयार करायचे आहेत. स्टुडंट्स हिअर आता तुम्हाला 2 रोज दिलेले आहेत त्यांनी, त्या रो मी सरळ दिलेल्या आहेत. ठीक आहे, तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या काही 2 रो दिलेले आहेत तुम्हाला पुस्तकामध्ये, त्याच्यामधून तुम्ही काय करायचं आहे, तर उत्तर शोधायचे आहेत. उत्तर लिहून झाल्यानंतर त्यांच्यामधलं इक्वेशन जसं आपण काढलं, दोघं सेम उत्तर येणाऱ्या संख्या त्या तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. आता बघा 16 डिवायडेड बाय 2 किती येतात, 8 बरोबर. 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 10. 9 प्लस 4 किती येतात, 13. 72 डिवायडेड बाय 3, 72 डिवायडेड बाय 3 जर आपण केलं तर त्या ठिकाणी ते आन्सर येतं 24. हे सोडवून द्यायचं काही आता आवश्यकता नाही, तुम्हाला भागाकार येतोच. 4 प्लस 5 इज इक्वल टू 9. 8 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 24. 19 मायनस 10, आता 19 मधून 10 गेले, किती आले, 9. 10 मायनस 2, 10 मायनस 2 इज इक्वल टू 8. 37 मायनस 27 that is equal to 10. 6 plus 7 is equal to 13. आता स्टुडंट्स हिअर तुम्हाला सर्व उत्तर लिहून दिलेले आहेत. पहिली रो पण झाली आणि सेकंड रो पण झाली. ओके, आता या दोघं रो मधून तुम्हाला काय करायला सांगितलेलं होतं त्यांनी, तर ते जे काही इक्वेशन्स आहेत ते शोधायचे आहेत. आता पहिलं घेऊ आपण. 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू चं साइन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इक्वल टू चं साइन तुम्हाला मस्ट आहे या ठिकाणी इक्वेशन्स मध्ये. आता 6 डिवायडेड बाय 2 8 म्हणजे सेम उत्तर 8 उत्तर कुठे दिसतंय तुम्हाला या ठिकाणी, शोधा बरं. यस, 10 मायनस 2 इज इक्वल टू 8 म्हणजेच काय, 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 10 मायनस 2. दिस इज द इक्वेशन. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. ओके, नेक्स्ट 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू काय आहे, 10 आहे. मग आपण समजूया आता हे लिहिलं, 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू किती उत्तर येत आहे, 10 येत आहे. आन्सर इज 10. सो नेक्स्ट आता 10 आन्सर बघा बरं कुठे दिसतंय तुम्हाला. यस, 37 मायनस 27 इज इक्वल टू 10 म्हणजेच काय, तर तुमचं इक्वेशन जे आहे ते 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 37 मायनस 27. आता नेक्स्ट बघा, सांगा बरं. यस, पुढचं आता 9 प्लस 4. आता हे घेतलं आपण पुढचं गणित. ओके, इज इक्वल टू साइन बघा तुम्हाला दिसतंय ना, मस्ट आहे बघा, इथं पण दिसते तुम्हाला. 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू मी पहिले घेतले होते, बरोबर आहे. 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू घेतले. परत आता आपण आलो तिसऱ्या एक्झाम्पल कडे. 9 प्लस 4 इज इक्वल टू किती होता, 13. आता 13 आन्सर शोधा. यस, हिअर दिसतंय ना, 6 प्लस 7 इज इक्वल टू 13 म्हणजेच काय, या ठिकाणी इक्वेशन्स मध्ये सेम लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड, इकडच्या ज्या आहेत त्या लेफ्ट हँड साइड आहेत, या बाजूच्या ज्या आहेत त्या राईट हँड साइड आहेत. पण लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड आर सेम इक्वल जेव्हा येतात तेव्हा आपण त्याचं इक्वेशन्स म्हणतो. इक्वेशन सोडवताना आता म्हणजेच काय झालं, 9 प्लस 4 इज इक्वल टू 6 प्लस 7 13 दोघांचे उत्तर सेम येतात. नेक्स्ट 72 डिवायडेड बाय 3. आता 72 डिवायडेड बाय 3 काय होता आन्सर, 24 आन्सर होतं. आता 24 आन्सर बघा बरं याच्यामध्ये. यस, हिअर 8 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 24. मग दिस इज द लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड इज 8 मल्टिप्लाय बाय 3.
म्हणजेच काय, याचा आन्सर झाला 24 आणि याचाही आन्सर झाला 24. आता नेक्स्ट 4 प्लस 9, 4 प्लस 5 इज इक्वल टू किती आता 9. आता 9 कुठे उत्तर, यस हिअर 19 मायनस 10 इज इक्वल टू 9. म्हणजेच काय, हिअर द आन्सर इज 19 मायनस 10. मग आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एकदा फक्त सांगतो, ओव्हरलोक सांगतो मी तुम्हाला. काय केलं आपण अगोदर, त्यांनी आपल्याला 2 रो दिल्या होत्या. 2 रो मधले तुम्हाला त्यांनी सांगितले होते की यांच्यामधले इक्वेशन शोधा. आपण काय केलं, ही जी रो होती त्या ज्या 2 रो होत्या त्या सरळ लिहून घेतल्या. तुम्ही तुमच्या वहीमध्ये सरळ लिहू शकता किंवा 2 कॉलम मध्ये लिहू शकता. या ठिकाणी मग 16 डिवायडेड बाय 2 8 आलं, 5 मल्टिप्लाय 2 10 आलं, 9 प्लस 4 13 आलं, 72 डिवायडेड बाय 3 24 आलं, 4 प्लस 5 9 आलं, 8 मल्टिप्लाय बाय 3 24, 19 मायनस 10 9, 10 मायनस 2 8, 37 मायनस 27 10, 6 प्लस 7 इज इक्वल टू 13. अशा प्रकारे मी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, अगोदर उत्तर काढून घेतले. आता मला काय करायचं होतं, तर मला इक्वेशन्स काढायचे होते. इक्वेशन्स काढत असताना मी काय केलं, तर त्या ठिकाणी दोघं लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड हे सेम करण्यासाठी मी प्रयत्न केले. मग मी सगळ्यात अगोदर पहिलं जे एक्झाम्पल होतं ते लिहिलं. त्याच्यानंतर मग 8 जे उत्तर, समजा माझं आन्सर होतं इथं 8, मग 8 आन्सर मी या ठिकाणी शोधलं. यस हिअर मग दोघं जे आन्सर यांचे सेम आले, म्हणजेच काय, तर दिस इज द इक्वेशन. अशा प्रकारे हे पुढचं 5 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 10, 37 मल्टिप्लाय मायनस 27 इज इक्वल टू 10. अशा प्रकारे 9 प्लस 4 इज इक्वल टू काय येतात 13, 6 प्लस 7 इज इक्वल टू 13, 72 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू किती येतात 24, 8 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 24, 4 प्लस 5 इज इक्वल टू 9 अँड 19 मायनस 10 इज इक्वल टू 9. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हे इक्वेशन्स मेक केलेले आहेत. आता तुम्ही प्रॅक्टिस सेट 26 हा सोडवलेला आहेच, पूर्ण गणित मी सोडून दिलेले आहेत. नेक्स्ट जे आहे ते आपण प्रॅक्टिस सेट नंबर 27 हा आपण उद्या बघू. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.